सर्व मनोकामना पूर्ण करणारा मंत्र जप रोज करा, सर्व इच्छा होतात पूर्ण. नमस्कार मित्रांनो, तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या, तुम्हाला काही हवं असू द्या, तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो, तुम्ही देखील स्वामींचे भक्त असाल, तुमचा स्वामींवर विश्वास असेल. स्वामी भक्तीमध्ये, स्वामी सेवेमध्ये कोणतीही लालसा नसते, ही इच्छा नसते. तर मित्रांनो, स्वामी सगळं काही जाणून असतात, ते सर्व कारणे आहेत. त्याला सगळं काही माहीत असतं की माझ्या भक्ताला काय हवं आहे, काय नको, आणि ते सगळं काही देतच असतात. स्वामींचे भरपूर असे मंत्र आहेत, त्यांच्यामध्ये खूपच ताकद आहे. खूप चमत्कारी आणि शक्तिशाली असे भरपूर मंत्र आहेत, आणि त्या मंत्रांचा जप केला तर आपल्याला जे हवे ते मिळतं किंवा ते मिळत जातं. ज्या समस्या असतात त्या दूर होतात. फक्त आपण मनोभावाने, पूर्ण श्रद्धांजली आणि विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा असतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला असाच एक मंत्र सांगणार आहे, जो स्वामी सेवेमध्ये खूपच चमत्कारी आणि खूपच प्रभावशाली असा आहे. या मंत्राचा जप न चुकता ही आपण करायचा आहे. यामुळे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होतात, सगळे विघ्न दूर होतात, आपल्याला सगळ्यात इच्छा पूर्ण होतात, सगळे विघ्न दूर होतात, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. म्हणजेच हा इच्छापूर्ती मंत्र आहे. हा मंत्र श्री गणेशाचा मंत्र आहे. प्रत्येक सेवेमध्ये, प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपतीचा आशीर्वाद हवा असतो. म्हणून या मंत्राचा जप आपण अवश्य करायला हवा. तर हा मंत्र कोणता, चला जाणून घेऊया. तर हा विघ्न दूर करणारा, इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती मंत्र आहे. हा मंत्र म्हणजेच ओम गण गणपतये विघ्न विनाशने स्वाहा. हा एकमेव साधा सुद्धा मंत्र आहे. तुम्हाला या मंत्राची एक जपमाळ करायचा आहे, म्हणजेच 108 वेळा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. मग तुम्ही या मंत्राचा जप सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा. मनात कोणती इच्छा आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कोणतेही दुःख असेल, समस्या असतील, अडचणी असतील, ते सर्व काही दूर होईल. कारण हा विघ्न दूर करणारा आणि इच्छा पूर्ण करणारा मंत्र आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने या मंत्राची एक माळ दररोज तुम्ही जप करायची आहे. म्हणजेच 108 वेळा हा मंत्र जप बोलायचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस हा मंत्र जप बोला. यामुळे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि तुम्हाला जे हवं आहे ते सर्व काही मिळेल. तसेच मित्रांनो, अंगणातील ही 5 झाडे करतात तुमचं घर बरबाद. जर ही झाडे तुमच्या घरात असतील तर ती झाडे आजच काढा. मित्रांनो, आज आपण जसा स्वामींचा मंत्र बघितला त्याच प्रकारे आज आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे आपल्या घरासमोरून किंवा परसबागेतून कोणती रोपे हटवायला हवी. आपण अनेक झाडे लावतो. वास्तुशास्त्राने काही झाडे आपल्या घरामध्ये आणि आपल्या परिसरामध्ये लावण्यात निर्बंध लावले आहे, आणि ती झाडे लावल्याने आपल्या घरावरती, परिवारावरती अनेक अनिष्ट संकटे येऊन ठेपतात. त्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे आपले मानसिक स्वास्थ्य. त्यातील माणसाचे मानसिक स्वास्थ्य ठीक राहत नाही. सुबकतेमध्ये घसरण होत राहते आणि नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही. घरात दारिद्र्याच्या दिशेने कुटुंबाची वाटचाल होते, आणि सर्वात मुख्य जो तोटा आहे तो म्हणजे कुटुंबीकरणे, कुटुंबात फूट पडणे, असे अनेक घातक परिणाम एका झाडाचे होत असतात. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण या विषयाची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात घातक वनस्पती आहे ती म्हणजे काटेरी वनस्पती. आपण आपल्या घराच्या परिसरामध्ये काटेरी वनस्पती लावू नका. असतील तर त्या ताबडतोब काढून टाका. याला 2 वनस्पती अपवाद आहेत. पहिली म्हणजे गुलाब, दुसरी म्हणजे कोरफड. हे दोन्ही वनस्पती तुम्ही लावू शकता, पण दुसऱ्या वनस्पती तुम्ही अजिबात लावू नका.
जर तुम्ही काही वस्तू शोला आणल्या असतील तर त्या अजिबात घरात ठेवू नका, अंगणात ठेवू नका. 2 पपईचे झाड. पपईचे झाड हे खूप चांगले आहे, दिसायला खूप छान दिसते, मात्र हे सुद्धा झाड आपल्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य नाही, हे सुद्धा हटवा. रुईचे झाड. रुईचे झाड हे देवाचं झाड आहे, ते पवित्र आहे, पण ते घराभोवती लावण्यास मनाई आहे. रुईचे झाड जर आले असेल तर ते उपटून टाकावे. पिंपळाचे झाड. पिंपळाचे झाड जर उगवले असेल तर मात्र थोडीशी काळजी घ्यावी. आणि दुसरी म्हणजे वडाचे झाड. जर तुमच्याकडे ह्या दोन्हीपैकी एखादे झाड उगवले असेल तर ते दोन्ही अपशकुन आहे, हे काढून टाकायचे आहेत. मात्र त्यापूर्वी दुसऱ्या कोणत्याही वनस्पती तुम्ही आणा आणि मग ते रोपे उठून त्या जागी ती वनस्पती लावावी. म्हणजे ही रोपे ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आहेत, मात्र वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहेत. दुसरी 2 रोपे आणून ती लावायची आहेत, जेणेकरून याचे दुष्परिणाम आपल्याला होणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या भिंतीवर चढवणारा वेल. मित्रांनो, जर एखाद्या भिंतीवर चढणारा वेल असेल तर त्याने तुमच्या कुटुंबावर अनेक प्रकारचे अनिष्ट परिणाम होणार आहेत. म्हणून जर एखादा वेल तुमच्या घराभोवती असेल तर तो तत्काळ तिथून उपटून दुसरीकडे लावा. पेपर झाले. कोणत्या प्रकारच्या वनस्पती आपल्या घरात किंवा आजूबाजूला नसाव्यात. आता आपण हे पाहूयात की कोणत्या वनस्पती शुभ आहेत. त्या घराच्या जवळपास असल्यास कोणताही तोटा होत नाही. तर त्यातील एक म्हणजे पैशाचे झाड, म्हणजे मनी प्लांट. हे बऱ्याच ठिकाणी विकत भेटले, पण हे विकत घेण्यासारखं झाड नाही. दुसरं झाड म्हणजे शमीचं झाड. शमीचे झाड किंवा वृक्ष तुम्ही लावू शकता. तुळस आणि कडुलिंब हा सगळ्यात चांगले आहे. नारळ, देवधर, अशोका, हेना, रक्तचंदन, नागकेसर, चाफा ही वृक्ष आहेत जी अतिशय शुभ असतात. ती तुम्ही लावू शकतात आणि तुमच्या घरात पैशांचा ओघ वाढेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे सांगितलेली माहिती जी आहे ती पूर्णपणे नीट ऐका. तशाच प्रकारे तो मंत्रही बोला आणि जर ही झाडे असतील तर ही झाडेही तुम्ही तुमच्या अंगणातून काढून टाका. जर काढले असतील आणि काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.